अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा आहुजाने 2004च्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी दाऊद इब्राहिमची मदत घेतली होती। या माझ्या आरोपांवर मी आजही ठाम आहे असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना केलंय। तसंच गोविंदांचा पुन्हा राजकारण प्रवेश आश्चर्यजनक आहे असंही राम नाईक म्हणतात। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आपल्यासोबत माजी पेट्रोलियम मंत्री माजी राज्यपाल राम नाईक सर आहेत। सर, ज्या प्रकारे मी म्हटलं की जसा गोविंदांचा प्रवेश झाला, म्हणजे गोविंदांनी 2004च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हरवणं आणि त्यानंतर शिवसेनेनं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं त्यांना प्रवेश देणं, याकडे तुम्ही आधी कसं बघताय? पहिली गोष्ट तर अशी आहे की गोविंदांनी निदान 5-6 वेळेला मी आता यापुढे राजकारणात प्रवेश करणार नाही, राजकारणापासून मी दूर आहे, अशा प्रकारची निवेदनं केलेली होती। आणि अशा प्रकारची निवेदनं इतक्या वेळेला केली असताना एकदम ते पुन्हा राजकारणात येत आहेत, याचं स्वाभाविकपणाने आश्चर्य सगळ्यांनाच वाटलं। आणि ही जी घटना आहे, हा प्रत्येकजण आपापल्या भूमिकेतनं पाहत असतो। मी एका ह्याच भूमिकेतनं पाहतो आहे की बाबा खरंच त्यांनी असं का केलं असेल। आणि गोविंदांनी भूमिका घेणं किंवा एकनाथ शिंदे गोविंदांनी राजकारणात पुन्हा यायचं का ठरवलं असेल, असं स्वाभाविक माझ्या मनात शंका आहे। आणि ह्या घटनेमुळे पुढचा जो भाग असतो ह्याच्यात, त्याचा काही लोकांनी बुवा असं झालं तर, तसं झालं तर, म्हणजे ह्यांना तिकीट दिलं तर, अशा प्रकारची चर्चा करायला सुरुवात केलेली आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी जे सांगितलं त्या दिवशी की हे आमचे स्टार प्रचारक असतील, याच्यावरून सामान्यतः ते निवडणूक लढवणार की लढवणार नाहीत याबद्दल स्पष्ट काही कल्पना होत नाही आहे। आणि जोपर्यंत तो निर्णय होत नाही किंवा ते बाहेर येत नाही, तोपर्यंत त्यासंबंधी बोलणं माझ्यासारख्याने मला योग्य नाही आहे असं वाटतं। 1989 पासून ते 2004 पर्यंत तुम्ही खासदार होतात, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे तुम्ही खासदार होतात। आणि यामध्ये 2004ला भाजपच्या वाघाला पाडणारा गोविंदा, त्यानंतर तुम्ही आरोप केले। ते आरोप परत आपण एकदा प्रेक्षकांना सांगूयात। आरोप असे होते की दाऊद चा पैसा किंवा अंडरवर्ल्डचा पैसा गोविंदांनी प्रचारासाठी वापरला आणि मतामध्ये सुद्धा, म्हणजे मतदार होते त्यांच्यामध्ये सुद्धा तफावत झाली। काय नेमके आरोप आहेत आणि त्या आरोपावर तुम्ही अजूनही ठाम आहात का, जेव्हा एक गोविंदा हा शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय? असं आहे की मी त्यावेळेला काय आरोप केले याबद्दल माझं जे हे पुस्तक आहे चरैवती चरैवती, या पुस्तकामध्ये मी स्पष्टपणानं लिहिलेलं आहे। तुम्हाला योग्य वाटत असेल मी वाचूनच दाखवतो। कारण या निवडणुकीमध्ये असं झालं होतं की सोनिया गांधींची मुंबईमधली सभा ती मुंबईत न होता विरारला झाली आणि हळूच तिथं मेसेज सोडण्यात आला असं हे होतं की पोपनी सांगितलंय की गोविंदांना मत द्या। अशा ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये असं असलं तरी मला एक आत्मविश्वास होता की ज्या पद्धतीचं मी काम केलेलं आहे, तुम्हाला सांगितलं 89ची परिस्थिती मी सांगितली तर मृणालताई गोऱ्यांच्यासारख्या एवढ्या पाणीवाली बाई म्हणून ज्यांचं खरोखर आम्ही कौतुक करत होतो, अशांचा 1,19,000 मतांनी मी पराभव केला होता। आणि ही स्थिती तर अशी होती की गोविंदा हा सगळ्यांना माहिती नव्हता, सिनेमाचा नट आहे, त्याचा एक परिणाम होईल वगैरे वगैरे, पण ह्या सगळ्या परिस्थितीत तरीही मी सहज जिंकू शकेन असं मला वाटत होतं। कोणतीही निवडणूक झाल्यानंतर आपण त्याचं विश्लेषण करतो आणि विश्लेषण केल्यानंतर लिहितो। आणि हे जे मी हे सकाळनी आम्हाला असं सांगितलं होतं, मला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे नेते, मनोहर जोशी शिवसेनेचे नाते आणि मी, किंवा तुम्ही दर 15 दिवसातनं एक आम्हाला तुमच्या आठवणींचा लेख द्या, अशा प्रकारे
पद्धतीनं मी 27 लेख दिले आणि त्यातलं शेवटचं जो परिचय नेमके आरोप काय होते म्हणजे बरोबर आहे, मी त्याच्यावरच येतो ना. पण हे लिहिलं गेलेलं आहे 17 जानेवारी 2016ला. हे पुस्तक प्रसिद्ध झालं नंतर मे महिन्यामध्ये आणि त्यामुळं तेव्हापासून 16 पासून आता 2024 मध्ये आपण आहोत. एकदाही मी जे आरोप केलेत त्याच्याबद्दल गोविंदांनी काहीही बोललेलं नाहीये किंवा गोविंदांच्या मित्रांनीही काही बोललेलं नाही. काय आरोप होते बघा. अर्थात तरीही या सर्व गोष्टीमुळे मी हरलो असे मला आजही वाटत नाही. यामुळे भर पडली असली तरी माझ्या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते बिल्डर लॉबी व अंडरवर्ल्ड. वसईचे हितेंद्र ठाकूर, कुविख्यात दाऊद इब्राहिम व गोविंदा यांचे सख्य सर्वांना माहीत होते. परिणामी या निवडणुकीत ठिकठिकाणी दहशतीने दबक्या पावलाने प्रवेश केला. मतदानाच्या आधी 2-3 दिवस तर अचानक या दहशतीत प्रचंड वाढ झाली. माझ्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभामध्ये मला नेहमी मताधिक्य मिळत असे, परंतु या दहशतीमुळे आणि या साठगाठीमुळे माझा पराभव झाला. पण असं असताना सुद्धा शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना जेव्हा गोविंदा यांना घेते तेव्हा एक दुःख होतं एक वरिष्ठ नेते भाजपचे म्हणून? नाही, यात असं आहे की ज्या वेळेला वेगवेगळ्या पक्षांचं मिळून जो काही त्याचं नाव काही द्यावं एकीनं एकत्र जायचं ठरतं, त्यामध्ये पहिली भूमिका ही असते की प्रत्येक पक्षाचं तत्वज्ञान काय काय कशा पद्धतीनं करायचं हे ठरतं आणि त्यामुळं त्या पक्षाचे जे काही धोरण असेल त्याच्याबद्दल काही टीका करणं हे आत्ता मला म्हणतात की बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. बाळासाहेबांसोबतही तुमचं चांगलं नातं होतं. तुम्ही शिवसेना, दोन्ही शिवसेना आता बघतायत फुटीनंतर. यामध्ये अशा प्रकारे मी परत तेच घेतोय की अशा प्रकारे गोविंदांना घेणं, ज्यांनी तुम्ही ज्या प्रकारे आरोप केले त्या आरोपावर तुम्ही म्हणतात अजूनही तुम्ही ठाम आहात कारण गोविंदांनी उत्तर दिलेलं नाहीये. असं असताना त्यांना स्टार प्रचारक करणं हे कितपत योग्य आहे? पण मी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या वरती अशी टीका करणं योग्य नाही आहे, कारण पक्षांतर्गत बाबीमध्ये अशा प्रकारची ढवळाढवळ करणं योग्य नसतं. जे एकत्र येऊन ठरवत असतात ह्या सगळ्या संचालनात ते एकमेकांचा विचार करून शिवसेना ठाकरे गट असं म्हणते की भाजपनी यांना विचारून घेतलं का किंवा भाजपला ते विचार. असं आहे की शिवसेना बाळासाहेब ठाकरे काय बोलतात, कसं बोलतात तुम्ही पाहिलं असेल. मी निवडणुकीचं वारं सुरू होऊन इतके महिने सुरू झाले, एकदाही बोललेलो नाहीये. त्याचं कारण मी आता दैनंदिन कामामध्ये नाहीये. भाजपचाच आहे, भाजपच्या मुख्य कार्यक्रमातही जात असतो, परंतु दैनंदिन कार्यक्रमामध्ये जिथं अशा गोष्टी ठरतात त्यात मी नाही आहे. पण तरीही आग्रहाने मी सांगेन की प्रत्येक पक्षाचं प्रत्येक धोरण असतं आणि निश्चितपणानं ज्या पद्धतीनं उद्धवजी वागलेले आहेत त्याबद्दल जे त्यांचं कौतुक करतील त्यांचं मला अभिनंदनच करावं लागेल. पुन्हा जर उमेदवार असतील गोविंदा तर मग तुमची भूमिका काय असणार? हा जर तरचा प्रश्न आहे. कारण असं चर्चा आहे की उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट काय चर्चा आहे हे खरं आहे, पण असं होईल की तसं होईल हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आपण मध्येच काहीतरी बोलणं मला योग्य वाटत. सध्याचे जे भाजपचे नेते आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात किंवा बोलणार आहात? नाही, मी सगळ्यांच्याशी बोलतच असतो, आमच्या नेत्यांच्याशी बोलणार. गोविंदांनी ज्या प्रकारे पक्षप्रवेश केला, मित्रपक्ष म्हणून काही भूमिका घ्यायला पाहिजे होती भाजपने असं वाटतं? असं आहे की त्यांना सल्ला मी देण्याची आवश्यकता नाही आहे 2 कारणाने. की मी या प्रक्रियेमध्ये सध्या कुठेही नाही आहे आणि इथं कोण येतो, कुणाकुणाचे उमेदवार येतात. आता ह्याचं माझं लक्ष आहे की उत्तर मुंबईमध्ये कोण नवा उमेदवार येतो, कारण मी उत्तर मुंबईचा आणि पियुष गोयल उमेदवार नाव जाहीर त्यांच्या कार्यक्रमात मी सहभागी होतोय, सगळीकडे जातोय. आता इथं जर ठरलंच नाही आहे. ठरलं तर आता ठरलं तर काय म्हणतात त्याला,
नक्कीचं काय असं ते बाजारात तुरी आणि भटभटणीला मारीसारखं आहे. कशाला मारायचं, कशाला भटाने असं करायचं. आणि म्हणून ज्या वेळेला 3-4 पक्षांचं मिळून चालतं तर त्या पक्षांच्या अंतर्गत जे निर्णय घेणारी प्रक्रिया असते ते याचा विचार करते. नवाब मलिकांना याचमुळे बाजूला ठेवण्यात आलं. ज्या प्रकारे आरोप त्यांच्या अंडरवर्ल्डशी संबंधांचे झाले, आता तसेच आरोप तुम्ही सुद्धा केलेले आहेत. तर मी हे आरोप केलेले आहेत 2004 मध्ये. आता त्यामुळं 2004 आणि आत्ता काय चाललंय याची तुलना करणं बरं नाही होणार. शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणतात की तुलना करणं बरोबर होणार नाही, मात्र आताचे सध्याचे राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, त्यासोबतच शिवसेना एकनाथ शिंदेची असेल किंवा मग उद्धव ठाकरेंची असेल, कसं बघता? एक वरिष्ठ नेते आहात तुम्ही, राजकारण अगदी आधीपासून म्हणजे अगदी बाळासाहेबांपासून राजकारण बघितलं, सध्याचं राजकारण तुम्ही कसं बघताय? मी सध्याचं राजकारण असं बघतोय की भारतीय जनता पार्टीनं निश्चय केलेला आहे की ह्या निवडणुकीमध्ये, मागच्या निवडणुकीत आपण 375 जागा जिंकल्या होत्या, तर आपल्याला 400 पार करायच्या आहेत. आणि त्या 400 पार करण्याच्या दृष्टीने योग्य वेगवेगळ्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे धोरण करायचं आणि त्याप्रमाणे काम करायचं असं मी ठरवत आहोत. आणि त्यामुळंच तुम्ही पहा, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा भेद झाला, शिवसेनेमध्ये सुद्धा भेद झाला. हा भेद त्यांच्या अंतर्गत प्रक्रियेमुळे झाली. परंतु जर भाजपा सत्तेवर आला तर त्यामुळे देशाचं भलं होईल या भूमिकेतनं ते आलेले आहेत. असे आरोप असलेल्या लोकांना सुद्धा सोबत घेणार नाही, म्हणून तर मी सांगतोय ना की आरोप असलेले आणि माहिती माझी असलेली यातला जो फरक आहे तो फरक आहे. आणि त्यामुळं अशी तुलना आत्ता करणं योग्य नाही आहे. पण ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनात जी कल्पना आहे ते इतके दिवस का सांगितलं नाही? तर राम नाईकांना इतके दिवस नाही, 2016 साली सांगितलेलं आहे. हे लोकांना समजा. स्वागत करणार नाही जर गोविंदा जर उमेदवार असतील तर तुम्ही स्वागत अजिबातच करणार नाही त्या निर्णयात? नाही, हे जरतरचा प्रश्न आहे. जरतरच्या प्रश्नाला मी नाही उत्तर देणार. त्यामुळे हे होते राम नाईक, त्यांनी सांगितले की जरतरच्या प्रश्न म्हणजे जर गोविंदा उमेदवार असतील तर त्या जरतरच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. मात्र ज्या प्रकारे शिवसेना, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने जर गोविंदांना प्रवेश दिला असेल तर तो त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि या सगळ्या संदर्भात म्हणजे जे आरोप आहेत त्या आरोपांवर ते अजूनही ठाम आहेत, कारण गोविंदाने अजूनही त्या संदर्भात उत्तर दिलं नाही किंवा त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं नाही. आणि त्यामुळेच हे आरोपावर मी अजूनही ठाम असल्याचं राम नाईकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.